सासूबाई तुम्हाला भाऊजी गण झाला गवळण झालं त्याच्यानंतर थोडंसं विकोकमी करा. गण झाला गवळण झालं त्याच्यानंतर भारुडाला सुरुवात होते. तुम्हाला माहित असेल किंवा नसेल पण 10-15 वर्षापूर्वी मी तुमच्या गावात आलती का नाही मावशी? हो माझं लगेच येतं चालतं. लग्नाला कोण कोण होतं हात वर करा बरं. हे म्हातारे आलती की आता कशी डोळं वटरून बघायला लागली नकट्या नाकाची. मला म्हणली पोरगले चांगलाय पोरगले देखणाय तोंडावर नाक आहे. काय सांगायचं मावशी लग्नाच्या आधी मेल्याने घराला वाट पाडली होती. 4-4 दिवसाला इस्लामच्या पप्पाला म्हणायचं काही बी करा पण तुमची एवढी पोरगी मला द्या. माझं म्हातारा सुद्धा मोवाडेल खाली बघ. विठ्ठल ग चोळी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग. चोळी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग. झाला आत्महत्या करायला निघाले. आत्महत्या कर कारण दारुड्याच्या बायला पर्याय नाही. कारण काय काय बहादर गळ्यातलं मंगळसूत्र काढून सुद्धा पितात. ही फार शोकांतिक आहे. हो आणि दैवी असं आहे बघा त्यांनाच चांगल्या बायका देतो. नाहीला झाला आत्महत्या करायला निघाले. नाथबाबाची गाठ पडली. नाथबाबाला विचारलं बाई चाललीस कुठं? म्हणलं चालले आत्महत्या करायला. का? मी माझ्या संसाराला कंटाळलोय. मी माझ्या संसारातला तुला खपरतवाण होईल या रावजी. सागर दिडके आला रुकवत रुकवतात होते खिसणे. आमचा सागर बोवा बसला संडासला त्याला डोकरानं दिली नसली. मी तुम्हाला सांगितलं का रे 200 दिले की नाव घेते 100 दिले की नाव घेते. राजू महाराज जर घेते आता. हो शेती केली वाया गेली म्हणून लावला ऊस. शेती केली वाया गेली म्हणून लावला ऊस पण ऊसानं दिला धोका. शेती केली वाया गेली म्हणून लावला ऊस पण ऊसानं दिला धोका. राजू महाराजांनी पिचर दावला मोका घ्या मोका. फुलगुंड होत
झालं कोण म्हणतंय तोच म्हणला गे यायला लागले मुली निघाली कोणाचं तुला काय करायचं मुर्दमळ घालून हिंडते ते 8 दिवस कुशल लोकांच्या चौकशा करतात हे. आज म्हणतो कुणाचं कावा कधी कुठं कुणा संग मग ते यायला लागले त्याचं कोणाचं त्याचं कोणाचं आशिष डंगऱ्याचं त्याचं कोणाचं त्याचं त्याचं कोणाचं त्याचं कोणाचं पंढरपूरचा काळा विठोबा त्यानं मला याड लावलंय नंतर मी सगळं सोडलंय काय सोडलंय सगळं सोडलंय अर्धच याड लागलं काय शिल्लकच राहत सुटले प्रपंचाचे असं देह भानाशी विसरले संसर्गाचे लागले पैसे मी सद्गुरुवरची वेडी नो हे धडपाडी वेडी ग काय मी झाले काय खाल्लंय का नाही हे कोणी घरी लोक खायला लागले की मका तोंडाकडे बघते ती या मेल्या रांडा ग एखाद्याचं वकून पडते शी कसं खातोय गे मी आपली कशी बी खाईन तुमच्या का पोटात किड का काय झालं ती मावशी म्हणती तुझ्या पाठीलातलं थोडं शिकरण देते का दे ना मग काटाले वय पण तुम्ही नाही मला खाऊन द्यायचा सारे जहां से हिंदुस्ता हमारा झूठ बोले कौवा काटे कष्ट काय पाटील बर आहे का लागला मिठी बोलायला मिलांची नागिन निघाली हाताला धरलं या बघ सखे कसा धनगर वाड्यात घुसला तुक झाले हो साजून एखादं तिरंदा पुढे घर मागे दार तर काय पुढे घर मागे दार 5 खणाची खोली आत बसून मामी तुम्ही नका खाऊ पोळी सज्जना हो हे भारुड म्हणजे काय दादा कोणत्याचं अमिताभ बच्चनचं आणि हेमा मालिनीचं नवं आणि माझ्या बापाचं मुळीच नाही पण बऱ्याच जणांना वाटलं असेल मग अशी पोरग साडी घातली तेव्हा काय चिकन दिसायचं हाऊस आली होय तुमच्या पुढे एवढ्या लांब नाही येऊन एवढ्या रात्रीच्या 12 वाजता साड्या घालून नाचवायची थांबलं नसतं रोज एवढीच येते ती का हा मग किती असते ही भरतो का आणि बाकीची कुठं काय वस्तू हा लोकरंजनाच्या माध्यमातून मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थाकडे कसा खेचला जाईल परमार्थिक आवड कशी निर्माण होईल योग्य दिशा कशी मिळेल आणि तो माणूस म्हणून कसा जगेल याच्याकरता नाट्रायणी रोग बघून औषध तयार केलं पण तुम्ही आम्ही औषध न घेता बाटली बघून खुश पण बाटलीमध्ये कोणत्या प्रकारचं औषध आहे अजून आपल्याला कळाली नाही झटका मारणारा औषध आहे तुम्हाला गोलीची इंजेक्शन दिली आणि आता ऑपरेशनाला उभा आहे कोणी सुद्धा फाउंडेशन हलवायचं ना फाउंडेशन हलवला टाका चुकला टाक्यात पोही
टाक्यात पू झाला ऑपरेशन फेल आणि ऑपरेशन फेल झालं तुम्ही सुद्धा. मी जोपर्यंत पुंडलिक वरदा म्हणत नाही तोपर्यंत कोणी उठायचं नाही. ज्याला जायचंय त्याने आपापल्या जबाबदारीवर जावा. तुम्हाला वाटत काय झालं जबाबदार मी नाही. आणि एवढं सांगून बी एखादं गेलं, एवढं सांगून बी एखादं गेलं त्याच्या दारात सकाळी एवढीच गर्दी नाही. पाहुणे रावळे होतील जरा गोळा जास्त. माझी जी बाय काळी असंच होणे त्यासाठी उठा म्हणल्याशी उठायचं. चला मम्मी लग्नाला चला, चला लग्नाला चला.